नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. वास्तविक माणूस सुसंस्कृत होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान वेदांपेक्षा महाभारतात निश्चितपणे अधिक आहे. ते महाभारत वाचण्यासाठी काही कोणाला बंधने घातली नाहीत. आपल्याला संस्कृतच समजत नाही, त्यामुळे वेदात काय सांगितले आणि महाभारतात काय सांगितले हे आपण पाहतच नाही. आज दोन्ही ग्रंथांची भाषांतरे उपलब्ध आहेत. त्यात महाभारतातील संस्कृत सोपे असल्याने अर्थाच्या दृष्टीने बराचसा नेमकेपणा दिसून येतो, पण वेदातील भाषा ही अत्यंत प्राचीन व अवघड असल्याने, त्याचे व्याकरणच वेगळे असल्याने त्यातील मंत्रार्थाविषयी मतभेद आढळतात. तेव्हा मनुष्याला सुसंस्कृत होण्यासाठी जे ज्ञान आहे ते तर शूद्राच्या स्वाधीन आहे, कारण महाभारताचा तिसरा वक्ता जो सूत म्हणजे तो शूद्र आहे. महाभारताची निर्मितीच स्त्री शूद्र द्विज बंधूनाम त्रयी न श्रुती गोचरा इति भारतमाख्यातम कृपया मुनीना कृतम अशी आहे. आता आम्हाला वेदाधिकार दिला नाही, आम्हाला ज्ञानापासून वंचित ठेवले असे व्यर्थ आरोप दुष्टपणाने करण्यात काय अर्थ आहे. त्या काळीही चारी वर्णातील माणसे चांगली सज्ञान होती, जाणती होती. आपल्या धर्मावर त्यांची श्रद्धा होती, आपल्या वर्तनावर त्यांची निष्ठा होती. राहणीमानावरून हा ब्राह्मण आणि हा शूद्र असे ओळखता येत नव्हते. नित्याचे जेवण सगळ्यांचे सारखेच असे. घरातले फर्निचर दोघांच्या घरात सारखेच होते. अंगावरचा ड्रेस असे तोही दोघांचा सारखाच होता. शेंडी सगळ्यांनाच होती. ते केवळ ब्राह्मणाचे वैशिष्ट्य नव्हते. मग विषमता निर्माण केल्याचा आरडाओरडा कशासाठी? त्यांनी उभयपक्षी काही साधले नाही. मागे तरुण भारतमध्ये एका समाजवादी गांधीवादी माणसाने लेख लिहिला होता. श्रीपाद जोशी यांचा तो लेख होता. त्यांनी लिहिले होते की मी असे अनेक उच्चकुलीन मराठे पाहिले आहेत की त्यांच्याकडील धर्मकृत्य करण्यासाठी त्यांना सुशिक्षित ब्राह्मणच लागतो. सभेत व्याख्यान ब्राह्मणाविरुद्ध, पण घरचे धर्मकृत्य करण्यासाठी सुशिक्षित ब्राह्मणाची मागणी. मग शत्रुत्व कशाकरिता? राजकारणाकरिता? आम्ही मनुस्मृतीप्रमाणे राज्य करतो असे म्हणणारी एखादी राजसत्ता खरेच उभी राहिली तर आजचे ब्राह्मणच मनुस्मृती जाळायला निघतील आणि शूद्र मनुस्मृती डोक्यावर घेऊन नाचतील. कारण सगळे जे उत्पादक व्यवसाय आहेत ते सर्व शूद्रांचे. ब्राह्मणाला एकही उत्पादक व्यवसाय नाही. आता ब्राह्मण म्हणून राहायला कोण तयार होईल? कट्टर धर्मनिष्ठ अशी काही माणसे असतील तर गोष्ट निराळी. तेव्हा विनाकारण द्वेष का पसरवायचा, आणि तेही खोटे सांगून? अगा जे झालेची नाही अशी स्थिती असताना केवळ प्रचाराची साधने स्वाधीन आहेत म्हणून खोटा प्रचार करावयाचा का? प्रचाराचे सुद्धा तंत्र आहे. ते सर्वांनाच जमते असे नाही. त्याकरिता अभ्यास मंडळे चालवावी लागतात. समाजवाद्यांनी आणि कम्युनिस्टांनी ती वर्षानुवर्षे चालविली. मी हे सांगतो आहे ते ईश्वराने विषमता निर्माण केली असा आक्षेप घेतला जातो त्या संदर्भात. विषमता ही माणसाने निर्माण केली आहे. काल मी देवदत्त दाभोळकरांच्या लेखासंबंधी सांगितले ना. समता आहे असे म्हणता तर कार्ड होल्डरलाच फॅसिलिटीज काय म्हणून? गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे, ज्यावेळी मंत्री, वकील, डॉक्टर, इंजिनियर, मेहतर यांचे वेतन सारखे असेल तेव्हाच समाजात समता आली असे मी मानीन. मी माझ्या एका कम्युनिस्ट मित्राला म्हटलो की ही समानता प्रस्थापित कर आणि मगच आमच्या जानव्याला हात घाल. त्याआधी जानव्याला हात घालशील तर मी माझ्या शक्तीप्रमाणे करायचा तो प्रतिकार करीन. त्याला शब्दानेही हो म्हणणे साधले नाही. उलट पूर्वी कधीही जी विषमता पाहिली नव्हती ती उघड्या डोळ्याने पाहावी लागते आहे आणि ती वाढविली जाते आहे.
आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.